गावावरून आलं की घरात असा काही पसारा पडलेला असतो, कारण कळतच नाही काय आवरू आणि काय नाही. माझं फ्रीज सुद्धा घाण झालेलं होतं, तर म्हणलं चला आज फ्रीजच आवरून घेऊया. आणि मी फ्रीजच्या बाबतीत जरा जास्तच कॉन्शियस आहे, कारण मला फ्रीज थोडंही खराब झालं तर ते जमतच नाही. तर मग अशा सगळ्या गोष्टी पटापट काढून घेतल्या आणि फ्रीज डीप क्लीन करायला घेतलं. तर असं काहीसं फ्रीज आमचं खराब झालं होतं. फ्रीज क्लीन करण्यासाठी मी बॉटलमध्ये डिशवॉशर जेल आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं. ते सगळ्या फ्रीजमध्ये छान स्प्रे करून घेतलं आणि नंतर ते स्क्रबरच्या सहाय्याने घासून घेतलं. फ्रीज शक्यतो मी तेव्हाच आवरते जेव्हा माझं फ्रीज रिकामं असतं, कारण ते आवरायलाही खूप सोपं जातं. तर आतून फ्रीज पूर्ण क्लीन करून घेतला आहे मी. फ्रीज स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे आपले अन्न खराब होऊ शकते, आपण आजारी पडू शकतो. तर असे झाले आमचे फ्रीज साफ. नंतर रायभानला सुद्धा फ्रीजमध्ये सामान लावायचं होतं, तर त्याने पण मला मदत केली. त्याची छोटी छोटी मदत सुद्धा मला फार आवडते. मी मसाले सुद्धा फ्रीजमध्ये ठेवत असते. तुम्ही पण ठेवता का? मला कमेंट करून नक्की सांगा. स्वच्छ आणि व्यवस्थित फ्रीज म्हणजे आपले आरोग्य नीट. भेटूया पुढच्या